तर नाशिक जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल सापडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे। पाहूयात त्यांच्या या प्रतिक्रिया। जेलमध्ये जर अशा प्रकारचं होत असेल तर याचा अर्थ प्रशासन तिथलं ढिला आहे, शासनाचं कमांड नाही। मागच्या वेळा मुख्यमंत्री जाऊन भेटून आल्या, मला वाटतं तुरुंगामध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली होती। मग त्यामध्ये सरकारचे प्रमुखच गेल्यानंतर सूचना केल्यानंतर सुद्धा तसे प्रकार होतात, याचा अर्थ काय होतो याला सांगायची गरज नाही। मग ते कडकपणा होत नसेल तर त्याचा अर्थ की मग तिथल्या प्रशासनाला भीतीच नसेल आणि ते अशा प्रकारचा सर्रास चालू ठेवतात असं चित्र आहे। आणि याच संदर्भात झी24 तासनेही काही सवाल उपस्थित केले, ते पाहूयात। वारंवार असे प्रकार घडूनही त्याला आळा का घातला जात नाही? नाशिक मध्यवर्ती कारागृहात घडलेल्या या प्रकारासंदर्भात झी24 तासचे सवाल आपण पाहतोय। वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय असे गैरप्रकार शक्य आहेत का? नाशिकमधील गैरप्रकाराची सरकार गंभीर दखल कधी घेणार? आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात। योगेश, आपण पाहतोय की नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहासंदर्भातील आपल्या स्टिंग ऑपरेशनमधून इतकी खळबळजनक धक्कादायक बाब सगळ्या समाजासमोर उघड झाली आहे, त्यामुळे आता या संदर्भात काही चौकशी सुरू करण्यात आली आहे का आणि यापुढे या संदर्भात काही ठोस पावलं उचलली जातील का, काय सांगाल? खरं म्हणजे तातडीनं चौकशी सुरू झाली आहे। रात्रीपासूनच संपूर्ण माहिती जी आहे तीही घेण्याचं काम सुरू झालेलं आहे। व्हिजिलन्स टीम, त्याचबरोबर मुख्यमंत्री स्तरावर आणि गृहमंत्र्यांच्या कार्यालयातूनही याची चौकशी सुरू झाली आहे। खरं म्हणजे अजूनही या ठिकाणी असा मोबाईलचा वापर मुक्तपणे होतोय हे खरं म्हणजे गंभीर आहे आणि याचे व्हिडिओ आता समोर आल्यामुळे दखल घेणं गरजेचं झालं आहे असं म्हणायला हरकत नाही। पण हे आपण जर बघितलं तर हे फक्त नाशिक सेंट्रल जेलमध्ये होतं आहे असं नाही, हे सगळ्याच जेलमध्ये सर्रास होतं आहे। आणि आपण फरारची जी आकडेवारी दाखवली आहे ती केवळ नाशिक जेलची नाही तर ती पूर्ण राज्याची आहे। पूर्ण राज्यामध्ये इतके लोक फरार होत आहेत, म्हणजे एकूणच संपूर्ण कैद्यांचं जेवढेही कैदी राज्यामध्ये वेगवेगळ्या कारागृहांमध्ये, नाशिक कारागृहामध्ये आहेत, यांचे सर्वांचे संपर्क हे बाहेर लोकांशी मुक्तपणे होत आहेत, वकिलांशी मुक्तपणे होत आहेत। कशा पद्धतीनं आपण फरार व्हायचं, कशा पद्धतीनं आपण पुढचं प्लॅनिंग करायचं किंवा कशा पद्धतीनं गुन्हेगारी आपली ऑपरेट सुरू ठेवायची, हे सगळं यातून दिसून येत आहे। आणि त्यामुळे पहिल्यांदा संपर्क व्यवस्था कोलमडवणं आणि त्याचबरोबर बंद करणं पूर्णपणे हे गरजेचं आहे। संपूर्ण कारागृहांमध्ये जामर्स लावणं गरजेचं आहे। ते जामर लावल्या गेल्यास हे कंट्रोलमध्ये येऊ शकतं आणि येत्या काळामध्ये जी काही गुन्हेगारी वाढते किंवा यातून जो वेगवेगळे गैरव्यवहार होत आहे ते होणं या ठिकाणी बंद होऊ शकेल। नक्कीच योगेश, तर या सर्व प्रकारामुळे कुठेतरी कारागृहाच्या यंत्रणेवरच एक मोठा प्रश्न, गंभीर प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।